आयता बघा वर स्टँडर आपल्या का भांड्यांच्या कोणात बू 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 हे ना थोडंसं असं काय म्हणते का डॉबरमॅनची जात असताना तसं आपण काटेवाडीसारखं लुक आहे त्याचं. इतकी उंच उडी मारता इतकी पांडव म्हणतो आम्ही त्या काय वातावरण झालं बघा सकाळी काही एक पावसाचा खरा नाही. त्याच्यातले 3-4 आंबे काढू होय कालमध्ये उजाळलेत. तर वर वातावरण बघून घ्या असले पावसाचे ढग जमा झाले आहेत ना. हे बघा एक ढग इलो तरी पण सगळा कोसळा शकता. मरणाचा पाऊस येतो आता मरणाचा. माझी लाकडा फोडलं अर्धी लाकडा फोडलेली ही फोडूची आहेत लाकडा. आता सध्या लाकडा दाखवत नाही तुमका पतेरो होतो ना ते का आग घालतो. पहिलं काम कोकणातल्या माणसाचा असता पाऊस इलो ना असं वाटलं भरता असं काय आग घालायची ते का. पण संध्याकाळची गॅरंटी नसतं. 2 वाफे भाजलेले आहेत 3रं ओरतो असा. बघा उरलेला जर गावात वगैरे होता ना कोणी विकत आपल्याकडनं घेऊ नाही त्याच्यामुळे आपण असा पेटून टाकला. आता पर्याय नाही ते वाफे क्लीन केला आहे बघा. हे बघा 1 2 3रं कोण रोवलं आणि हे ओरतो बस झाले. थंड आपल्याकडे इतकेच माचीस आणलाच का. आणि हे बघा त्या दिवस फटाका इंका घेतलेलं लाव इथं काही ये लागत नाही पेटा. गरम डबल होता. 10:30 पण वाजले नसते सकाळचे आणि इतकं मळबट आहे ना आतमधल्या आतमध्ये गरम होता मरणाचा. काय करणार इलाज नाही आता त्याला. आपण फक्त बघू शकतो. पत्तेरो व्हायचं ओलं होतं असं वाटतं. काल पाऊस लागलो रात्री थोडंसं. हां पतेरो काय पेटतो गावात पेटत नाही. लय नाही वायतोय शिवरा गेला रात्री भात नसून येतो ना. एका तरी थोडंसं लाव बघूया आता. वरचो बापा पेटूचो आहे हो पेटूचो आहे काय खरा नाही बघा. सगळा जाम होईल तिला वातावरण झालेलं आहे बघा. शिवाय एक वापो खालचो एक तर गरमी होते त्याच्यामुळे खालना जाऊ भीती वाटतं. ह्याच्यात आपण तरव पेरतो म्हणजे ज्याच्यात भाताची रोपं आपल्याला तयार करूची असतात ना तर त्याच्यासाठी मशागत केली जातं. ह्यांच्यात लावूची असतं त्याच्यामुळे ह्यांका काय गरज नाही. फक्त उकळ घालायची आणि वाफे फक्त क्लीन करायची उकळीची. म्हणजे काटो वगैरे असत ना तर तो हे करतो लागतं. आता उलपान मारा होताला. फिटिंग फायनली झाली आहे. थोडीफार करून घेतलं फिटिंग म्हणजे जास्त नाही. ह्यो किचन असं याच्या साला वगैरे भरून ठेवलं. पावसाचा भरोसा नसता म्हणून पाऊस इमर्जन्सी कोसळतो तर ह्या सगळ्या लावूचं आतमध्ये. हे बघा याचे वायर वाढून नाही घ्यायचे. शॉर्टकट केलेला काल रात्री तात्पुरती फिटिंग केलेली आहे रवा होता म्हणून. आपल्याकडे ऑप्शन नाही रवा घेऊसाठी कारण बाबू असा आपल्याकडे आणि लोटीवर ना पूर्ण ओपन वातावरण आहे त्याच्यामुळे मच्छर पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारा पाऊस येईल ना काय वाजा सगळा घरात येतं कारण आपलं अंगण ओपन आहे ना तर त्याच्यामुळे सगळा वारा भोतो येत आणि सहन नाही होत. तर एका प्लॅस्टिक वगैरे मारून ब्राह्मण भोजन घालतं आणि घरात येतं हे पण बल्ब आहे बघा. तर फिटिंग तर झालेली आहे. ह्या आता उद्या बांधायचा म्हणजे जो जिन्याचं पोर्च आहे एवढं म्हणजे जिन्याचा जो भाग आहे ना तर तेवढं आपल्याला बांधकाम करून वर पत्रे टाकूचे असत यंदाचं वर्ष आणि पाणी काढून टाकूचा. तर बाकीचा मग दाखवतो तुमका. सध्या सुतार इले आपल्याकडे म्हणजे मेस्त्री. तर ही पडवी असा तर हे घ्या हां इथे पण मारलं. तो मोठं मारले नी मोठ्यान फुटता ते बारके ती दोन.
तर ही जी पडवी असा ना एका आपल्याक छप्पर करूचा, कारण याच्यात आपल्याक चूल घालूची आहे. चूल आपली थंय आहे बघा पाणी गरम करूसाठी. आणि बाथरूम चालू होतं. तर या साईडला आपण लाकडं वगैरे हय स्टोअर करूची होती पावसाक लागणारी, पण ती सध्या छप्पर नाही आणि पाऊस भरलेलो असता पूर्ण, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या पडवी शिफ्ट केला. बाकी इकडे चूल वगैरे होतले आणि ह्या जो छप्पर आहे तर त्या कौलारू होतला आहे बघा. तर होल वगैरे मारून घेतला होता आणि कौलारू छप्पर सध्या करूचा. हाय बाय बघता हे पण JCB लावचं, कारण वरचा पाणी जा असं सगळं हे येतला, त्यामुळे गटर मारून पाणी सगळं तिकडे काढून टाकूचा मेन पाटाक. तर ही कौला असत आणखी पण असत, तर ती कौला आपल्याला घालूची आहेत. बघूया झाडून मग घालूक गावतील. सध्या स्ट्रक्चर फक्त बनवून घेता. मिस्त्री येतात, मिस्त्री एक तर वाटणे घेत नाहीत. 2-3 झाले, तिसरी मिस्त्री वाढ बघून बघून कोण गावून. कोकणातल्या माणसानं किती घर मोठा बांधले किंवा किती पण स्क्वेअर फीटचा बांधून दे, 1000 स्क्वेअर फीटचा बांधून दे, 1200 स्क्वेअर फीटचा बांधून दे, पण शेवटाक पडी त्यांना लागतात. तर ह्या आपला इतक्या घर असा आणि ही शेवटची पडी आणि त्या साईडला आपली एक पडवी आहे. तर ही पडवी ओपन ठेवलं आहे, इकडे स्लायडिंग मारतला या खिडकीक आणि ह्या वातावरण ओपन ठेवतला, म्हणजे धूर वगैरे सगळं बऱ्यापैकी बाहेर जातं. तर त्याच्यामुळे आपण अर्धी भिंत घातला आणि पडवी काढता हवी. बाकी काय जास्त विषय नव्हतं, नाही तर पूर्ण पॅक केला असता, पण काही गरज नाही, ओपन ठेवलेला बरा. हे बघा मग अशी दाखवली ती कौला. ह्यो किचन असा, ह्यो दादाचा बेडरूम असा, तो माझो असा. मी केळी बघा ह्या पण सगळा क्लीन करूचा. आता ना तिकडच्या साईडला जरा हे बघा टेपलं जास्त असा, म्हणजे हाईट थोडीशी जास्त असा. JCB लावून ही सकल करताला पूर्ण आणि तिकडचा पूर्ण क्लीन करून इकडनं पाणी सगळं काढून टाकायचं, नाही तर अकडे पाणी फुगत बसताला. वरच्या छप्परचा काही इतक्यात काही विषय नाही. आणि हे जे मिस्त्री आहेत ना तर त्यांना बोला घेत नाही. 60च्या आसपास झाले, 60 नसतील पण 54च्या आसपास झाले असतील. मग काय विषय बोलल्याशिवाय काढायचं म्हणजे खाऊची गोष्ट नाही. आणि तरी पण ते काम करून भाग होतो. तो कापूचा लागतलो ना, आपण बोललेला समजतं पण त्याने आपल्याला बोललेला समजत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता. आमका काय समजत नाही होतं ना. असं ना तशी कापून दे, किती व्हाय आता बघा फक्त. जाऊन दे बाप्पा. बघे तू योग होतं झडी. तेल ते त्यांना बोलाच म्हणजे यावत नाही, त्याच्यामुळे फक्त हातानं सांगू शकतो. नमस्कार, गुड आफ्टरनून, शुभ दुपार मंडळी. मी संकेत घाडेवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉग्स या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा मस्तपैकी दुपारच्या कडाला स्वागत. दाखवलं आहे तुमका आता बऱ्यापैकी काम चालू आहे. तर ह्याच्या आधीचे व्हिडिओ जॉईन केलं आहे, मेमरीज म्हणून शिल्लक ठेवलं आहे. कारण यूट्यूबर असलो किंवा खयचो जरी माणूस असलो तरी पण ते काय डायरेक्टली काय कधी भेटत नाही. तर नवीन घर बांधत असलं म्हणजे मजा असता एखाद्याची, किंवा यूट्यूबर आहे म्हणजे ते काय सहन करूचा लागत नाही अशा गोष्टी नसतात. फक्त आम्ही चांगल्या गोष्टी ते शेअर करत असतो, म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी केला, युनिक काहीतरी केलं तर ते शेअर करत असतो. पण स्ट्रगल असता तो प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतं. तसं आम्ही राहतो त्या रूममध्ये फक्त पाणी जाऊचा शिल्लक राहिलेला. तर घराचं काम म्हटलं काय थोडा उशीर थोडा लेट होतच असतं, म्हणजे चालू असतं, कामगार काय अवेलेबल नसतं त्याच्यामुळे. तर पाऊस लागलो 2-3 वेळा आणि जिन्याचा वरचा बांधकाम केलेला नाही, तर ताप आणि त्याच्यात पडवी बांधलेली होती पण वर छप्पर नव्हता. तर त्याच्यामुळे तर एकत्र पाणी अर्धो तास पाऊस लागांना पूर्ण फुगला. आणि नवीन आम्ही ज्या घरात राहत आहोत जुन्या घरात, तर थेपर्यंत बाहेर जाऊची कॅपॅसिटी पाण्याची झाली, एवढा झाला आणि चान्स नव्हतं. त्याच्यामुळे परत त्याला भिंतीक होल मारला आणि तिकडनं पाणी बाहेर काढला होता. तर असं विषय आलो, सगळ्यांका सहन करूचं लागतं. ते व्हिडिओ आता टाकलं आहे मुद्दामच. आणि आता छप्पर झाला तर आपण दाखवतो आहे. आणि मागची पडवी जी आहे ना तीच आपण छप्पर करू. सध्या आपल्याकडे मेस्त्री आलेत, म्हणजे सुतार. आपल्याकडे काय ठिकाणी राग येतं आता सुतार वगैरे म्हटलं तर, पण आमच्याकडे काय नाही तसा, म्हणजे त्यांना पण आवडतं, उलट अभिमान त्या जातीचं किंवा त्या म्हणजे त्या आडनावाचं अभिमान असतं काय जणांका. काय जण असतात क्वचित त्यांना राग वगैरे येतं, पण शक्यतो सुतारमधलं काय
मेस्त्री आणि अशी बरीचशी आडनावं असतात. तर ते इले असत सांगितलं आहे तुमका व्हिडिओत, कारण त्यांना बोलाक थोडासा प्रॉब्लेम होता. म्हणजे आयुष्याची 55 ते 60 वर्ष अशीच काढणं म्हणजे कमीत कमी 50-55च्या बाहेरच असतले ते पप्पांच्या वयाचे किंवा त्यांच्यापेक्षा पण मोठे असतील. तर त्यांना बोलाक वगैरे काय जमत नाही. मग अशी सांगितले तसं क्वचित काहीतरी फक्त हातवारे करून ते सगळं सांगतात. बाकी काय जमणार नाही. पाठीमागे काम चालू असं आणि कितपत काम झाला तुमका दाखवतंय. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बुक गावतले. चला सुरुवात करूया. चूल आपली बाहेर राहत अशी आणि आंघोळीचं वगैरे सध्या तरी थंयच होता. आता बाथरूममध्ये झाला शिफ्ट. या साईडला प्लंबिंगचं काम केलेलं, म्हणजे मागे दाखवले तुमका बऱ्याच व्हिडिओ. इथपर्यंत फक्त पाण्याची सोय होती आणि आपल्या जुन्या घरात होती ना, तर ती हैना कट केलेली होती. आज पुन्हा एकदा हैना जॉईंट मारलेलो आहे बघा. तर इकडनं घेतला आणि बाथरूममध्ये गेला. टॉयलेट या साईडला बाथरूम आहे. टॉयलेटचा भांडा वगैरे काय बसवलेला नाही. नवीन घराचे टॉयलेट तर नवीन म्हणजे त्या जुन्या घराचे टॉयलेट ते यूज करतात. नवीन घरात आणखी काय सध्या तरी बसवलेलं नाही. म्हणजे टाकी वगैरे असं ना, तर ते टँक वगैरे मारतो त्याच्यानंतर मग बसवतो. तर प्लंबिंगचं काम इथपर्यंत झाला. इकडनं या साईडला आपलं बाथरूम असा खूप मोठं आहे बघा. मी उभं असे त्याच्या मनात बाथरूम असा. याच्यात शॉवर वगैरे तर सगळं मग येतं यूज करूसाठी. फक्त पाणी आपलं चालू झाला आणि इकडे बेसिन लावल्याशिवाय आपण पाण्याची फिटिंग करू जाऊ नाही. तर ती पण फिटिंग केलेली ना, ती टेम्पररी केलेली आहे. कोणा म्हणा तितकी काय साध्यातली केला तर ह्या परत काढूचा. पूर्ण प्लास्टर ज्या दिवशी करता लावणार तर तेव्हा सगळा काढूचा आणि त्याच्यानंतर गृहप्रवेश वगैरे ते सगळे गोष्टी आणखी बरेचसे बाकी असतात ते मग करायचे बघा. वायरी वगैरे सगळे असे टाकलेले आहेत जेणेकरून प्लास्टर वेळी सगळं आपल्या काढूक भेटत पुन्हा एकदा. ज्याच्यात आपल्या म्हणजे पाणी साठलेलं तर ते बघा छप्पर केलेला लोखंडी आहे बघा. लोखंडी छप्पर केलेला. आणि ही आपल्या नवीन घरात जॉईंट म्हणजे जुन्या घरात नवीन घर जॉईंट आहे. ह्या नवीन घरचा जुना घर मी आता उलटा म्हणते. तरी बघा तुळस असा आणि हा मधना गॅलरी रवली आहे. तरी बघा ह्याच्यात आपण लाकडा वगैरे भरून घेतला. ह्याच्यातनंच पाणी गेलेला. ह्या वरचं पाणी येतं ना तर सगळा हय्यो नाही जातं आणि ह्या पण नाही होतं. तर लाकडा भरला शेणी भरला आणि एवढं पॅच रिकामी रवलं. ह्या आपल्या घरात योगदान रवलं आहे बघा. तर मंडळी दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होती. म्हणजे व्हिडिओ काल स्टॉप केलं आहे. थोडंसं काम होतं म्हणा आणि त्याच्यानंतर काय चालू करू नाही. आता दाखवते कितपत काम झालं किंवा कितपत काय झालं. आता ह्याच्यानंतर बराचसा काम असं तर आता थोडा करूचा असा. त्याच्यामुळे शेवटला आणि बाबूक आणि सानवीच्या माहेरी अशी आता दाखवले. काल फक्त सरिये ठोकलेले होते तिथपर्यंत असा. आता रीप ठोकून झाली आहे. काही ना पाणी आतमध्ये येतं. फायनली काम कंप्लीट झाला पडवीचं नाही बघा. तर ह्याच्यावर आपल्या कौला लावचे आहेत मग असा होता. तर कोकणातली घरं अशी होतात. सुतार काम मेन असतं याच्यात आपल्या घरांतून. आता एक जॉईंट करी तेव्हा पुढे शॉर्ट पडतं ना कौला लावची होती. तर त्यानं आपल्याक लाईट यायचं आहे बघा. झाला हो तिला आता फक्त कौला लावची आहेत. हे ठोकू तर ओलूस वाटतं की थोडी जा इतक्या तरी जमता काय बघूया आपल्या. वा जमता काय ते. तर मंडळी संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झाले आहेत. वर बघू शकतास आकाश थोडाफार लालसर झाला पण पावसाचं वातावरण पण बऱ्यापैकी असा लालसर वातावरण दिसतं. आणि हे बघा ही ती पडवी आहे ज्याच्यासाठी आपण भरपूर स्ट्रगल केला. चेतन इल्लेलो आता म्हणजे आपलं भाऊ आणि आपण नयन एक होतो. पप्पा मम्मी सानवी आणि बाबू माहेरागत म्हणजे सानवीच्या माहेरागत मामाकडे बाबूच्या. तर सागर पण इल्लेलो. तर ह्या एवढा आपण पॅच करून घेतला बघा.
तेवढं तर काय विषय नाही आता सो फक्त बाकीचा जो होता ना, कारण हे बघा हे अशी चूल वगैरे पेटवून आंघोळचा वगैरे थाई करत होता, तर आंघोळ वगैरे आता घरात होत आणि ह्या जा ना तर ती चूल शिफ्ट करून हे घेतलं आता फक्त कोबं घालूचं रावला म्हणजे सिमेंट टाकूचं रावला फक्त. तर त्या काय कधी पण होऊ शकता, फक्त पावसापासून तरी ॲटलिस्ट वाचता सगळा. तर ह्या आपण एवढा सगळा घातलेला असा ढगाळ वातावरणामुळे काय ते का म्हणतात काळोख लवकर झालो, पण बऱ्यापैकी बघा पडवी मोठी झाली अशी दिसत असतात आतमध्ये. आणि हय थोड्याच दिवसात रेसिपीचे वगैरे व्हिडिओ चालू होते त्या हिशोबाने म्हणजे आपण डिझाईन केलेली आहे, नाहीतर पूर्ण पॅक केला असता वे का काही ह्या नाही होतो. पण जो धूर असताना तर तो त्या स्लॅबच्या घरात जाता नाही, म्हणून आपण हे ओपन ठेवलं जेणेकरून बाहेरच्या बाहेर धूर जायत आणि वातावरण थोडंसं आपले एक काय म्हणतात ते का ओपन किचन सेटअप असताना तर तो थोडंफार करूक भेटतात. तर आजचा व्हिडिओ शेवटी आहे, बरंचसं मोठं झालो असलो आणि पूर्वीचे व्हिडिओ वगैरे सगळे जॉईन केलेले, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बरेच जण सांगतात व्हिडिओ आले टाकूक नाही, काय काय जणांका माहिती पण नाही आपलं चॅनल बॅन झालो होतो. मी सगळ्यांका मग सांगत जाते बाबा चॅनल व्हिडिओ टाकते थोडंसं लेट होतं 7-8 दिवस, कारण ह्या जोपर्यंत पूर्ण होत नाही ना आणि ज्या दिवशी मिरगाचा पाऊस लागत तर त्या दिवसापासून 100% पूर्ण कंटेंट आपण देताला. तर तोपर्यंत थोडासा ॲडजस्ट करून घेऊ, कारण सगळी कामं आहेत अजून पण आम्ही घराच्या बाहेर राहतो. म्हणजे हे सगळी दारा वगैरे सगळं लावून आतमध्ये परत ब्राह्मण भोजन घालून त्याच्यानंतर आपण हकडे राहा घेतो. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघू गावतले. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.